येशा जाणे 12 तर एशा जाणे 13। कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा सत्ताधारी आमदारांना थेट इशारा। ज्यांना आम्ही मिरजेची माती दाखवली, राजकारणात उभं केलं, त्यांनी आम्हाला कुस्तीचे डाव शिकवण्याचा प्रयत्न करू नये। वनखंडे हा बांगडी डाव टाकून प्रतिस्पर्ध्याला माती खाऊ घालणारा मुरलेला पैलवान आहे। कोणाच्या दबावाला किंवा धमक्यांना घाबरणारा नाही। अशा शब्दात शिंदे सेनेचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी सत्ताधारी आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला। कार्यकर्ता संवाद मेळाव्यात संवाद साधताना प्राध्यापक मोहन वनखंडे म्हणाले, पक्षप्रवेशाच्या नावाखाली मिरज मतदारसंघात बाजार बुनग्यांची टोळी उभी करण्यात आली आहे। काही लोकांना पुढे करून आमच्यावर टीका करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला आहे। मात्र रडीचा डाव खेळून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, आम्ही अजूनही संयम बाळगून आहोत। ज्या दिवशी मी तोंड उघडेन त्या दिवसापासून या मतदारसंघात फिरणे सुद्धा कठीण होईल, असा इशाराच त्यांनी दिला। वनखंडे पुढे म्हणाले, मी कोणाचे नाव घेणार नाही, पण माझे नाव घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा शेवट करण्याची जबाबदारी माझी असेल। मिरज मतदारसंघात गेल्या काही वर्षात इतकी राजकीय घाण साचली आहे की ती साफ करण्यासाठी संघर्ष अपरिहार्य बनला आहे। 25 वर्ष भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केलं, संघर्ष केला, पण न्याय मिळाला नाही। मात्र अवघ्या 10 महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आम्हाला सन्मान आणि न्याय दिला। मंत्री उदय सामंत यांच्या भक्कम पाठबळामुळे आमच्या राजकीय संघर्षाला नवी ताकद मिळाली। सत्ता, पैसा आणि प्रशासनाच्या जोरावर विरोधकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। सत्ताधारी आमदारांविरोधातील आमचा संघर्ष आता अधिक तीव्र होणार असून कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करत प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आगामी राजकीय लढाईचे रणशिंग फुंकले। पूर्ण होत आहे आणि 10 महिन्यामध्ये माझी आपली 10 वेळा तरी नक्की भेट होती आहे आणि तुम्ही तेवढाच पाठीवर कौतुकाने थाप मारताय। मला मोठा आनंद आहे। ज्या पक्षात 20-25 वर्ष काम केलं तिथे जेवढा न्याय मिळाला ना तेवढा न्याय 10 वर्षात तुम्ही मला दिला। आणि एका शब्दावरती की माझा वाढदिवस आहे म्हणून आज बेळगावमधून फ्लाईट असताना इथपर्यंत मिरजेपर्यंत आले। सांगू मी बरेच नेते मंडळी बघितले, परंतु कार्यकर्त्यांच्या अडचणीला धावणारा नेता कसा असतो फक्त उदय सामंत साहेबांच्याकडे बघितले कळतं की असा नेता असतो की प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे। आणि ती खरी शिकवण शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक नेत्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये आले। माझा आज खरं तर वाढदिवस हा निमित्त आहे, पण 8-10 महिन्यामध्ये मी पक्ष बदलून गेलो, वेगळ्या पक्षात जरी गेलो, 2-2.5 वर्ष साहेब मी खूप मोठा संघर्ष करतोय, सत्ताधाऱ्याच्या विरोधात संघर्ष करतोय, 2.5 वर्ष त्या पालकमंत्र्यांच्या विरोधात मी संघर्ष करतोय। अनेक तरी डाव टाकायचे प्रयत्न केले, वनखंडे सरांना कुठेतरी अडचणीत आणायचं, किंडीत गाठायचं आणि बाद करायचं, पण वनखंडे सर या मिरजेच्या मातीत मुरल्याला पैलवान आहे, कधीही कुणाच्या हाताशी घावणार नाही। काही आता बाजार बुनगे आणले, पक्ष प्रवेश करून काल परवा दिले, त्याचा एक उद्देश त्यांना दिला, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त वनखंडे सरांवरती टीका करायची। एकमेव मार्गम, अरे धाडस असेल तर तू टीका कर ना, तुला उत्तर द्यायला वनखंडेचं समर्थ आहे। साहेब मी ज्या दिवशी एक शब्द बाहेर काढेल तेव्हा त्या इथल्या नेत्याला या मतदारसंघात फिरू सुद्धा देणार नाही, एवढी घाण करून दिले त्यानं। परंतु मी माझी नीत पाळलेली आहे, स्वतःहून नाव काढणार नाही, त्यांनी नाव काढावं, शेवट करायची जबाबदारी साहेब या वनखंडे सरांची आहे। कारण खूप सहन केले, ज्याला मिरजेची माती मी दाखवली तो माझ्यावरती डाव करायचा प्रयत्न करतोय। साहेब तुमचा मी परवा पाहिलं, अडचणी आल्या, तुम्हाला सांगायला असं वाटतं बापू साक्षीदार आहे। काही अडचणी घडल्यानंतर मला जेव्हा काही इथं कोल्हापूरला यायचं होतं तेव्हा मी साहेबांच्या चाप्टर विमानातून कोल्हापूरला आलो आणि परत गेलो। एवढा पाठीशी राहणारा नेता माझ्या पाठीशी असताना मला घ्यायची गरज नाही। मित्रांनो, साहेब आज वाढदिवस होतोय, मला जास्त बोलायचं नाही, पण काल बाजार बुनगीचे आणून ठेवलेत ना त्यांनी टीका करायला, त्याला मला सांगायचं आहे तुमच्यासारखी कुठली खूप बघितलेत मी, जर टीकाच करायची असेल ना तर नेत्याला करू दे, त्या दिवशी उत्तर द्यायला मी तयार आहे। साहेब येणारी जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद एवढ्यासाठी म्हणतो तुम्हाला त्यावर कळेल, म्हणा सर आता जिल्हा परिषद झाल्याने काय बोलतायत, मिरज मतदारसंघामध्ये नक्की जिल्हा परिषद आम्ही पुन्हा लागणार आहे।
आणि 16-17 पंचायत समिती आहेत. साहेब, ही सगळे जे माझे लोक आहेत ना, त्यातल्या एकाही माणसाला मी गाडी दिलेली नाहीये, मी पैसे दिलेले नाहीये. तुम्ही माझ्या सरांच्या वाढदिवसाला यायचं म्हणून, आणि सगळे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते कोणतरी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण पंचायत समिती सदस्य आहे, कोण ग्राम पंचायत सदस्य आहे, सोसायटी चेअरमन आहे. दादाबाबा सारखे माणसं येत आहेत की ज्या वहिनी साहेब निवडून आल्यानंतर लोक आपले 17 सदस्य आणि सरपंच घेऊन म्हैसाळचे दादाबाबा शिंदे सारखे म्हैसाळकर आपल्या पक्षात येत आहेत. म्हणजे पक्षाला मिरज तालुक्यामध्ये जे घवघवीत असं यश मिळतंय. सागर वनखंडे असतील, युवराज बावडेकरच्या माध्यमातून महापालिकेला मिळवलं. जिल्हा परिषदला थोडक्यात आम्ही हुकलो 2 सीटा. थोडीशी अगोदर आम्हाला जर युती करायची नाही, स्वतंत्र लढायचं सांगितलं असतं तर नक्की सांगतो, तिथला जिल्हा परिषद अध्यक्ष ठरवताना उदय सामंत साहेब तुमच्या रत्नागिरीला लोकांच्या रांगा लागल्या असत्या की ही 10-12 इथले जे सगळे सदस्य आले असते. पंचायत समितीमध्ये आम्ही 2 सीटा निवडून आल्या, 1 सीट मिळाली. परंतु साहेब, ज्या दिवशी लक्षात आलं सभापती आणि उपसभापती शिवसेनेला दिलं जात नाहीये, दोन्ही इतर पक्षाचे होणार आहेत, त्यावेळेस काही राजकारण झालं त्याचे आपण सगळे साक्षीदार आहेत. त्यामध्ये माझे अजित शेजू आणि त्याची टीम, त्यांनी जे काही कार्यक्रम केला, खरंच कार्यक्रम केला, त्यामुळं आम्हाला आमचा उपसभापती करता आला. अन्यथा सभापती आणि उपसभापती आमचा झाला नसता. मला सगळ्यात मोठा आनंद आहे त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, साहेबांनी एका शब्दासाठी बेडक आणि मालगाव पंचायत समितीच्या प्रचारासाठी साहेब आपण आला होता, आणि तुम्ही त्या 2 सभा घेतल्या. तिथली पहिली सभा घेतली, तिथली आमची तन्वी कमलेकर आपल्या बॅनरवर आपल्या पॉम्पलेटवर असणारी ती सभापती झाली, आणि ललिता काकी शेजूळ मालगावमध्ये सभा घेतली, ती उपसभापती झाली. साहेब, आम्हाला येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला 4 सभा दिल्या तर 4 सदस्य नक्की निवडून घेतला, अशी पुढची परिस्थिती आहे. आणि भविष्यातल्या येणाऱ्या ह्या 16-17 ग्रामपंचायतीमध्ये मी आज काय तुम्हाला निषेध देतोय, किमान 11 ग्रामपंचायतीवरती या शिवसेनेचा भगवा फडकवायचा आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या. वाढदिवस हा माझा निमित्त आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, आपल्याला आपण सत्तेतला पक्ष 2 नंबरचा आहे, आणि एकनाथ शिंदे सारखे साहेबांचं आपल्याला नेतृत्व आहे. योगेश जानकर साहेबांसारखा लोकसभेचे आमचे सफरप्रमुख आहेत, आणि डबल महाराष्ट्र केसरी आमच्याकडे चंद्रराव दादा आहे. त्यामुळे नितीन दादा सारख्यांची टीम आमच्या पाठीशी आहे. आपण सगळे कार्यकर्ते आपण माझ्या बरोबर आहात. आज थोड्या प्रेमानं तुम्ही मला शुभेच्छा देण्यासाठी आलात. तुमचं मनापासून मी तर स्वागत हृदयाचं करतो, कारण ही सगळी माणसं फक्त वनखंडे सरावरती शिवसेनेवरती प्रेम करणारी आहेत. तर त्याचबरोबर आपले आता नुकतेच प्रहारचे जे बच्चूकडू साहेब आले साहेब, त्यांची जी टीम आहे, प्रहार संघटनेचे बरेच लोक आलेले आहेत, आणि आपल्याला असणारे महेश आमचे असणारे चिवटे साहेब, मंगेची चिवटे साहेबांनी आपल्याला तो दिव्यांसाठी मॉड्युलर हात पाय देणं तो उपक्रम राबवला आहे. जवळजवळ 150 लोकांची नोंदणी झाली आहे. त्या प्रहार संघटनेचे सगळे पदाधिकारी काही इथं आलेले आहेत, त्यांचे मी स्वागत करतोय. तोही कार्यक्रम साहेब आपल्याला करायचा आहे. आणि साहेब, तुम्ही जे 11 तारखेला मला जर वेळ दिली तर चंद्रराव दादाच्या माध्यमातून आम्ही शिपूरमध्ये आमच्या झेंडोली गटातल्या लोकांनी मोठी बैलगाडा शर्यत ठेवलेली आहे, 1,11,000 रुपयाची. तर त्याच्याही उद्घाटनासाठी आपण यावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण साहेब, मला माहिती आहे तुम्हाला रत्नागिरीवर जाऊन परत विधान परिषदेच्या त्याच्यामध्ये बैठकी तुम्ही जाणार आहात, पण एवढा वेळ काढण्यात आला. पुन्हा एकदा मनापासून सर्व माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर त्यांचं नाव राहिलं असेल, दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.